कडक उन्हात सध्या जळगाव आणि रावेरमधून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते। जळगाव आणि रावेर परिसरातील पेट्रोल पंपांवर सध्या वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गाडीत पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे। पण ही गर्दी का होते यामागचं कारण काय, तर बाजारात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार आहे। आगामी काळात पेट्रोल मिळणार नाहीये अशी एक सुप्त अफवा सध्या सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर वाऱ्यासारखी पसरली आहे। आणि याच एका अफवेने सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये प्रचंड भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण केलं आहे। स्क्रीनवर दिसणारी ही दृश्य बघा। रावेर आणि जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। दुचाकी असो वा चार चाकी, प्रत्येक जण आपली टाकी फुल करण्यासाठी तासनतास रांगेत उभा आहे। उन्हाचा पारा वाढलेला असतानाही केवळ पुढे पेट्रोल मिळणार नाही या भीतीने लोक त्रस्त झालेत। पण या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे खरंच पेट्रोल डिझेल मिळणार नाहीये का, की ही केवळ एक खोटी अफवा आहे। प्राथमिक माहितीनुसार इंधन पुरवठा थांबवण्यात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। मात्र या अफवेमुळे पंपांवर अचानक मागणी वाढली आहे, ज्यामुळे काही पंपांवरील साठा तात्पुरता संपल्याने लोकांचा हा गैरसमज आणखी घट्ट होत चाललाय।